आपण थेट जाऊया. भाजपचे आमदार राम कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कदमजी, आपण बघतोय की माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे, मात्र त्यांची संपूर्ण कारकीर्दच वादग्रस्त ठरलेली आहे. नाही, मुळामध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांना बोलण्याचा नैतिक अधिकार काय आहे? हा आरोप जेव्हा माणिकराव त्यांच्यासोबत सरकारमध्ये होते त्यावेळेस आहे ना. आता काय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सरकारचा त्या कालखंडातला आरोप नाही. आणि मुळामध्ये निकालाची प्रत येऊ दे, निकालामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय ते आपण पाहू. न्यायपालिकेच्या निर्णयाचं आपल्याला विरोध करता येणार नाही, स्वागत आणि सन्मानच करावा लागेल. आणि पारदर्शी सरकार चालवत असताना आमची भूमिका स्पष्ट आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण एखादा नेता जेव्हा अनेकदा निवडून येतो आणि लोकांमधून निवडून येतो आणि संविधानाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे लोक भरभरून मताने एकदा नाही अनेकदा निवडून देतात, तर त्या माणसाची राजकीय तपश्चर्या आपण निकालाची प्रत न वाचता किंवा वरचं कोण त्यांना काय रिलीफ देतं न देतं हे न तपासता आपण केवळ राजकारण म्हणून आपण काही गोष्टी बोलणं हा टाळलं पाहिजे. पण मी ह्या मताशी पूर्ण सहमत आहे की सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, न्यायपालिकेच्या निर्णयाचा सन्मानच करेल, पण पूर्ण निकालाची प्रत वाचली गेली पाहिजे. आणि या मताशी कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. करणजी, मात्र निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं पाय उतार होणं मंत्रिपदावरून कुठेतरी सरकारच्या प्रतिमेला देखील हा धक्का आहे. सरकारचा संबंधच येत नाही या बाबतीत. नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकार होतं का त्यावेळेस? नाही, पण कोकाटे आता मंत्री आहेत, कोकाटे क्रीडा मंत्री होते. आता मंत्री आहेत, मला मान्य आहे, मला मान्य. मी हा आरोप कोणत्या सरकारच्या कालखंडात झालाय त्यावेळेस आम्ही नव्हतो ना, तो मुद्दा आहे. पण हा आरोप झाल्याच्या नंतर आमचं सरकार किंवा अजितदादा असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल, तिघांनी स्पष्ट केलंय आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही. पण एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं सहकारी म्हणून मला हे मांडावं लागेल की त्यांची एवढ्या वर्षाची राजकीय तपश्चर्या आपण लगेच निकालाची प्रत न पाहता त्यांना आपण त्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. कदमजी, फक्त मग थोडं आपण जर मागे गेलो ना, तर विधिमंडळात त्यांचं रमी खेळणं असेल किंवा शेतकऱ्यांबाबतीत त्यांची जी काही असंवेदनशील वक्तव्य होती ती देखील आपण बघितली पाहिजे. बरोबर आहे, मला मान्य आहे. त्या वक्तव्यांचं आम्ही कधीच समर्थन केलं नाही आणि त्यांनी स्वतः देखील समर्थन केलं नाही त्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या पक्षानेही केलं नाही. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी समर्थन होऊ शकत. पण इतकी वर्ष ते सातत्यानं लोकांवर निवडून येतात, लोक का प्रेम करतात त्यांच्यावर? म्हणजे या गोष्टीचा त्या गोष्टीचा काही संबंध नाही, केवळ सहकारी या नात्यानं मी सांगतोय तुम्हाला. पण आमचं सरकार न्यायपालिकेचा सन्मान राखत, पारदर्शिता समोर ठेवत जे योग्य आहे ती कारवाई आणि त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. कदमजी, तुम्ही एक सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात, विविध मुद्द्यांवर तुम्ही बोललात, त्याबद्दल धन्यवाद.